या मोर्चात सामील झाले होते। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सातत्याने केली जात होती। या संदर्भात आपल्याशी संवाद साधलाय ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी। काय प्रतिक्रिया आहेत त्यांच्या, ऐकूयात। आता आपल्यासोबत आहेत ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे दीपक केदारजी। सर, जे दिल्लीमध्ये हे सीजेपीचे जे आंदोलन सुरू आहे, हजारोच्या संख्येने तरुण रस्त्यावर उतरले आणि पोलिसांकडनं त्यांना लाठीचार्ज करण्यात येतोय, परत अश्रुधुरांचाही वापर करण्यात येतोय। यावर तुमच्या प्रतिक्रियात काय? नाही, हे चुकीचं आहे। एक धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्यासाठी एका व्यक्तीसाठी लाखो विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज, अश्रुधूर, नळकांड्या, म्हणजे असं धर्मेंद्र प्रधान आहे कोण? त्याचा एक राजीनामा घेण्यासाठी तुम्ही लाखो विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी अन्याय करताय, हे चुकीचं आहे। लोकशाहीचा हा आवाज दाबला जातोय आणि आंदोलनाचा आवाज सुद्धा दाबला जातोय। तेच आपण पाहिलं की सोनम वांगचुक हे उपोषणाला बसले होते। 20 दिवसानंतर त्यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। म्हणजे ज्या पद्धतीने त्यांना घेऊन गेलेत, याविषयी तुमचं काय मत आहे? नाही, ते चुकीचं आहे। सरकारने हुकुमशाही आणि तानाशाहीचा स्वभाव दाखवलेला आहे आणि ते इंडिकेट करतायत की आम्ही लोकशाहीला मानत नाहीत, आम्ही हुकुमशाहीचं सरकार आहोत। सोनम वांगचुकला ज्या पद्धतीने उचललंय ते मानवाधिकार आणि सगळ्याच याच्यात बसत नाहीये। त्याच्यामुळे हे सरकार पूर्णपणे लोकांच्या रडारवर आहे आणि जनतेचा उद्रेक कधी होऊ शकतो। देशव्यापी आंदोलनात झालंय, ज्या पद्धतीने आंदोलकांसोबत सरकार वागतंय ते दुर्दैवी आणि निंदनीय आहे। याच्यावरती जर ठोस भूमिका घेतली नाही, सरकारने जर आताच जागेवर ठिकाणी आलं नाही, तर येणारा काळ हा जन उठावाचा काळ असू शकतो, तो कुणीही टाळू शकत नाही। हो, आपण पाहिलंय याचेच पडसाद आपल्याला महाराष्ट्रातही पाहायला मिळतात। हो, राज्यभर जिल्ह्यात हे आंदोलन सुरू आहेत आणि देशव्यापी आंदोलन होईल। ओके, आणि सीजेपीच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होतील असं वाटतंय का तुम्हाला? ज्यांची मागणी फक्त धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्याची आहे, पण मुळात देशाचा मूड हा वेगळा आहे। देशाला ही व्यवस्थाच नकोय। मुळासकट आरएसएस आणि बीजेपीची व्यवस्था हटली पाहिजे, ही भूमिका नेपाळच्या क्रांतीनंतर देशवासियांनी घेतली होती आणि त्याच्यातून मोठा उद्रेक सुद्धा होणार होता। तर हे आंदोलन सुरू झालं धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्यासाठी पेपर लीकच्या संदर्भात। ज्यांची मागणी फक्त धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्याची आहे, पण मुळात देशाचा मूड हा वेगळा आहे। देशाला ही व्यवस्थाच नकोय। मुळासकट आरएसएस आणि बीजेपीची व्यवस्था हटली पाहिजे, ही भूमिका नेपाळच्या क्रांतीनंतर देशवासियांनी घेतली होती आणि त्याच्यातून मोठा उद्रेक सुद्धा होणार होता। तर हे आंदोलन सुरू झालं धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्यासाठी पेपर लीकच्या संदर्भात।